व्हिडिओ थोडासा लंबा आहे पण कामाचा आहे, होऊ शकते कोणाच्या कामात येईल. मी व्हिडिओ जो हा बनवते आहे तो तुमच्यापर्यंत एक माहिती पोहोचवते आहे फ्रॉड लोन संदर्भात आणि त्याच्यानंतर ज्या हॅरॅसमेंट आपल्याला केल्या जातात त्या संदर्भात हा व्हिडिओ आहे. माझी एक मैत्रीण आहे. मैत्रिणीला बिझनेस लोन पाहिजे होतं आणि बिझनेस लोनसाठी ती गेल्या सतत 4-5 दिवसपासून अप्लाय करत होती. पण तिच्या फायनान्शियल बॅकग्राऊंडमुळे तिला जितकं लोन पाहिजे होतं तितकं लोन समोरची कंपनी तिला देऊ शकत नव्हती. 7-8 दिवस तिने असंच अप्लाय करत गेली. बऱ्याचशा कंपन्यांना तिने अप्लाय केलं, पण कोणत्याच कंपनीने तिला लोन जेवढं पाहिजे होतं तेवढं दिलं नाही. त्यानंतर तिला एक फोन आला आणि त्या कंपनीने म्हटलं, की "तुम्हाला जेवढं लोन पाहिजे तेवढं आम्ही डिस्बर्स करून देऊ आणि तुम्हाला जर बिझनेस सेटअपसाठी काही सर्टिफिकेट पाहिजे असेल, तर ते सर्टिफिकेट पण आम्ही बनवून देऊ." त्यानंतर हिने विचार केला, एक दिवस जाऊ दिला आणि हिला वाटलं, की आपल्याला देते आहे कोणती कंपनी तर चांगलीच असेल. हिने त्याची वेबसाईट चेक केली. वेबसाईट एकदम प्रोफेशनल तिला वाटली. सगळं काही त्याच्यावरती रिव्ह्यू होते. त्यानंतर एम्प्लॉईजचं जे काही सगळे डिटेल्स असतात ते सगळ्या होत्या. एकदम प्रोफेशनल त्यांचा डॅशबोर्ड सगळं, सगळं, सगळं प्रोफेशनल होतं. आणि दुसरी गोष्ट अशी, की त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर, त्यांचा ॲड्रेस सगळं काही तिथे मेन्शन होतं. तर हिला ते सगळं वेबसाईट पाहून असं वाटलं, की ही खरी वेबसाईट आहे म्हणून आणि खरी कंपनी आहे. त्यानंतर तिने त्या कंपनीवरती विश्वास ठेवला आणि त्या त्या बाईला कॉल केला. लेडी होती कंपनीमधली, त्या लेडीला तिने कॉल केला आणि म्हटलं, की "हो, मी सगळे प्रोसेस करायला तयार आहे." समोरच्या व्यक्तीने तिला प्रोसेस सांगितली आणि हिने म्हटलं, की "मी सगळ्या प्रोसेस करायला तयार आहे." त्यांनी सगळ्यात पहिले प्रोसेस ही सांगितली त्यांना, की प्रोसेसिंग फी तुम्हाला ₹1100 भरावं लागेल. हिने ₹1100 स्टार्टिंग इथनंच झाली, सुरुवात इथूनच झाली, की ₹1100 प्रोसेसिंग फी हिने त्यांना दिली आणि ₹1100 प्रोसेसिंग फी दिल्यानंतर त्यांनी एकदम कायदेशीर मेलवरती तिला त्याची पावती पाठवली. शिक्का, सिग्नेचर जे काही असतं ते सगळं व्यवस्थित तिला मेलवरती दिलं. तर हिने डोळे बंद करून विश्वास ठेवला त्याच्यावरती, की मेलवरती आपल्याला पावती पाठवली आहे म्हणजे ही कंपनी खोटी नसणारच आहे. ती चुकली इथे, की तिने YouTubeवरती बघायला पाहिजे होते रिव्ह्यू त्याचे. पण ते तिने एकदम शेवटी बघितले. चला जाऊ द्या हे. तिने डोळे बंद करून विश्वास ठेवला. प्रोसेसिंग फी ₹1100 भरली. त्यानंतर त्यांनी म्हटलं, की "मॅडम तुमचं डिस्बर्स जे आहे लोन आम्ही येत्या 24 तासात तुमचं लोन डिस्बर्स करून देईल." आणि येत्या 24 तासात तिने वाट बघितली, की आपलं लोन डिस्बर्स होईल. नाही झालं. पण तिने मग परत त्या मुलीला फोन केला. WhatsApp नंबर पण होता त्या मुलीचा आणि तिला फोन केला, की "माझं लोन डिस्बर्स झालं नाही. प्रोसेसिंग फी झाली. सगळं काही प्रोसेस मी केली. तुम्ही म्हटलं, की येत्या 24 तासात माझं लोन डिस्बर्स होईल." पण नाही झालं. तिने म्हटलं, की "माझ्या मॅनेजरनी मला सांगितलं आहे, की तुम्हाला इन्शुरन्स कंपल्सरी काढावा लागेल. तो आहे 8,000चा." ही त्यांच्यावर थोडी भडकली, की "तुम्ही असं वेळेवर कसं काय मला इन्शुरन्स सांगू शकता? आधी तुम्ही मला प्रोसेस सांगताना तर काही सांगितलं नाही, की इन्शुरन्स कंपल्सरी घ्यायचा आहे वगैरे." तर तिने प्रेमाने सांगितलं सगळं समजावून तिला खूप डिटेल, की "नाही मला मॅनेजरने आता सांगितलं असं, तसं, तसं ते काही सांगितलं तिला." ही परत त्याच्यात फसली, की "हो, ठीक आहे मी इन्शुरन्स पण भरून टाकते तुमचा 7-8 हजार जे आहे." ₹7-8 जमा केले आणि तात्काळ तिने त्यांना ₹7-8 दिले. दुसऱ्या दिवशी दिले. जमा केले आणि दुसऱ्या दिवशी ₹7-8 त्यांना दिले. 7-8 नंतर दिल्यानंतर त्यांनी म्हटलं, की "मॅडम तुमचं 24 तासामध्ये येत्या 24 तासामध्ये डिस्बर्स आता लोन होऊन जाईल. आता कुठलीच प्रोसेस नाहीये." ही आशेवरती बसली आणि परत एक दिवस वाट बघितलं. एक दिवस वाट बघितल्यानंतर तिचं लोन डिस्बर्स झालं नाही. काही त्यांच्याकडनं मेसेज नाही, फोन नाही. हिने परत तिला WhatsApp मेसेज टाकला, की "मॅडम माझं अजून लोन डिस्बर्स झालं नाही. सगळी प्रोसेस झाली. मी पैसे पण पेड केले. मग काय झालं, की तुम्ही मला लोन दिलं नाही अजून? कुठे अडकलंय?" मग तिने फोन केला, की "तुमचं जे बेनिफिशियरी ॲड होत नाहीये अकाउंटला, तर तुम्हाला नवीन अकाउंट ओपन करावं लागेल. आम्ही ज्या बँकेत सांगतो तिथे अकाउंट ओपन करा आणि 15 ते 10,000 रुपये त्या अकाउंटमध्ये डिपॉझिट करा." तेव्हा हिला क्लिक झालं, की नाही काहीतरी कुठेतरी गोंधळ होत आहे. हा घोळ आहे. ही कंपनी फेक मला वाटत आहे. मग हिने थोड्या वेळाने परत रिटर्न त्यांना कॉल केला आणि बोलायला सुरुवात केली, की "माझे जेवढे पैसे मी तुम्हाला दिले ते मला पैसे रिटर्न करा. नाहीतर मी पोलिस स्टेशनला नाहीतर सायबर क्राईमला तुमची कंप्लेंट करेन." असं त्या मुलीने ऐकल्या थोडी चिडली ती समोरची मुलगी, की "तुम्ही असं कसं मला बोलू शकता?" असं तसं काय ते संभाषण त्यांच्यात झालं. संभाषण झाल्यानंतर फोन ठेवला. फोन ठेवल्यानंतर लगेचच 2 तासात हिचा नंबर त्या मुलीनी, त्या कंपनीनी बाहेर देशात व्हायरल केला आणि आपल्या इकडे सुद्धा तिचा नंबर सगळीकडे व्हायरल केला. आणि येत्या 1-2 तासात तिला असे काही मेसेजेस येऊ लागले WhatsAppवरती. तिचे जे फोटोज आहेत ते विचित्र प्रकारे एडिट करून तिला पाठवण्यात आले. तिच्या गॅलरीतले काही लोकांचे म्हणजे मुलींचेच तिच्या काही मैत्रिणींचे वगैरे जे फोटोज आहेत 1-2 जणींचे ते पण एडिट करून त्यांनी विचित्र प्रकारे पाठवले आणि हे सतत कंटिन्यू 1-2 दिवस चालू राहिलं. वेगवेगळ्या ठिकाणाहून तिला फोन येत राहिले.
WhatsApp मेसेज येत राहिले आणि धमक्या देत राहिलेत ते लोकं, की लवकरात लवकर ₹10,000 द्या, ₹20,000 द्या, नाहीतर तुमचे हे फोटो मी व्हायरल करेल. तिची WhatsAppची जी कॉन्टॅक्ट लिस्ट आहे ती पण त्यांनी हॅक केली होती आणि म्हटलं होतं, की पैसे जर 5 मिनिटात मला पाठवले नाही, बस 5 मिनिटाचा वेळ ते द्यायचे. 5 ते 10 मिनिटात जर मला पैसे तुम्ही पाठवले नाही, तर हे फोटो जे तुझे एडिट केलेले आहेत, ते सगळ्या WhatsApp कॉन्टॅक्ट लिस्टला मी व्हायरल करेल आणि इतर ठिकाणी सुद्धा व्हायरल करेल. या सगळ्या धमक्या तिला सतत 2 ते 3 दिवस मिळाल्या. ही खूप जे फोटो जेव्हा तिने ती स्वतःचे आणि मैत्रिणींचे बघितले आणि कॉन्टॅक्ट लिस्ट हॅक केली आहे आपली हे बघितले, तेव्हा हिचे हातपाय सगळे गळून गेले, की मी आता काय करू आणि काय नाही. साहजिक आहे कोणत्याही मुलीचा असा विचित्र फोटो एडिटिंग करून जर कोणी पाठवत असेल, तर ती म्हणजे काय ती करेल तिला काही सुचत नाही. हे सगळा प्रकार झाल्यानंतर 2-3 दिवस तसं सुरू झालं. वेगवेगळ्या ठिकाणून फोन आले. तिला काय ते मेसेजेस आलेत. सगळं काही हॅरेसमेंट झाली. पैसे पाठवा, हे करा, ते करा. तिने 2-3 दिवसानंतर मग मला सांगितलं, की असं-असं होतंय. आता मी काय करू? आणि एवढंच नाही तर त्या लोकांनी 4 ते 5 लोकांना तिचे फोटोसुद्धा कॉन्टॅक्ट लिस्टमधल्या लोकांना पाठवले होते WhatsAppवरती. असं नाही की ते लोकं पाठवत नाहीत. धमक्या देतात तर काही-काही लोकं असे आहेत, की ते फोटोसुद्धा पाठवतात आपले. त्यांनी 5 लोकांना तिच्या जवळच्या 5 लोकांना कोणाला तरी ते फोटो सेंड केले होते. पण ते बहुतेक ट्रू कॉलरला गेले होते, की कशाला तरी पण गेले होते. 1-2 जणांनी तिला फोन आले होते, की तुझे फोटोज आम्हाला असे आलेत म्हणून. तर हिने सगळं सविस्तर स्टेटसला टाकलं, की असं-असं झालंय, तसं झालंय. सगळं तिने डिटेल स्टेटसला टाकलं. असा कोणालाही फोटो वगैरे आला तर असं-असं करू नका तसं. ते झाल्यानंतर मग तिचा मला फोन आला, की मला माझ्यासोबत हे असं-असं घडलंय, तसं-तसं घडलंय. आता मी काय करू? तिला म्हटलं, "सगळ्यात आधी तू पोलिस स्टेशनला रिपोर्ट दे. तुझी चुकी नाहीये याच्यात. तुझी चुकी नसल्यामुळे तू पोलिस स्टेशनला रिपोर्ट दे आणि तुझ्याकडनं आधी सेफ हो की नाही, हे असे फोटोज मला येत आहेत. असे मला फोन येत आहे आणि अशी-अशी हॅरॅसमेंट होत आहे. माझ्याकडनं पैसे उकळले गेले आहेत." तिने लगेच तात्काळ पोलिस स्टेशनला रिपोर्ट दिली. सायबर क्राईमला सुद्धा रिपोर्ट दिली आणि सायबर क्राईमला रिपोर्ट दिल्यानंतर त्यांनी आणि पोलिस स्टेशनमध्ये पोलिसांनी तिला सजेस्ट केलं, की संचार साथी म्हणून एक ॲप आहे. संचार साथी ॲपला तुम्ही ते नंबर टाका, जिथून पण तुम्हाला असे घाणेरडे मेसेजेस येत आहेत WhatsAppवरती. ते नंबर टाका. जे मेसेज तुम्हाला आले, जे काही फोटो, व्हिडिओ जे काही तुम्हाला ते पाठवतायत, ते सगळं काही स्क्रीनशॉट तिथे अटॅच करा आणि ही कंप्लेंट तिथे टाकून द्या. म्हणजे तुम्हाला हे हॅरेसमेंट बंद होईल. तिने हे सगळं केलं. पोलिस स्टेशनला दिले. पोलिस स्टेशनमधली एक प्रत आणली. ते रिपोर्ट दिल्यानंतर त्यानंतर तिने सायबर क्राईमला पण सगळी डिटेल दिली. सायबर क्राईमवाल्यांनी 2 दिवसात तिचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला. समोरच्या व्यक्तीचं अकाउंटसुद्धा फ्रीज केलं आणि त्यांनी पण खूप सपोर्ट केला तिला. पोलिस स्टेशनमध्ये पोलिसांनी सुद्धा सपोर्ट केला. तिची कंप्लेंट घेतली. त्यांनी सांगितलं, की मिसयूज झालाय तुमच्या फोटोचा. ह्याचं काही टेन्शन घेऊ नका तुम्ही. एडिटिंग जरी ते म्हणजे समोरच्या व्यक्तीने केली असेल तर. त्यांनी सुद्धा तिला सपोर्ट केला. सायबर क्राईमवाल्यांनी सुद्धा सपोर्ट केला आणि संचार साथीवरती तिने कंप्लेंट टाकली आणि संचार साथीवरती कंप्लेंट टाकल्या तिला ते मेसेजेस, ते कॉल्स जे काही हॅरॅसमेंट केल्या जात होती ते सगळं WhatsAppवरती पण बंद झालं आणि तिचा नंबर जिकडे-जिकडे व्हायरल झाले होते ते तसे पण कॉल येऊन तिचे बंद झाले. त्यामुळे तुम्हाला जर हा व्हिडिओ मदतीचा वाटत असेल, की नाही हा आम्हाला मदत करण्यासारखा आहे, तर तुम्ही पण ही प्रोसेस करा. जर कुठल्या कंपनीने तुम्हाला हॅरॅसमेंट सुरू केली असेल, की नाही तुम्ही आम्हाला पैसे द्या, हे द्या, ते द्या. जर चुकीचं झालं असेल तर लोन